विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा चॅप्टर नंबर 2 म्हणजे धडा क्रमांक 2 वर्ग समीकरणे आज सुरू करणार आहोत। त्याचप्रमाणे त्याचा सराव संच 2.1 देखील आपण आज संपवणार आहोत। ओके, याआधी आपण सराव संच 1.1 ते 1.5 म्हणजे धडा क्रमांक पहिला संपवलेला आहे। जरी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, त्याची प्लेलिस्ट मी तयार करून ठेवलेली आहे, नक्की जाऊन तो बघा। ओके, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देखील मी देऊन ठेवतो। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या चॅप्टरला स्टार्ट करूया, ज्याचं नाव आहे बघा वर्ग समीकरणे। हा चॅप्टर देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा जो चॅप्टर आहे बघा, तो परीक्षेला किती मार्कांसाठी येतो तर बघा, हा जो चॅप्टर आहे तो परीक्षेला 12 मार्कांसाठी येतो। किती मार्कांसाठी? 12 मार्कांसाठी। परीक्षेला हा पहिला चॅप्टर, हा दुसरा चॅप्टर 12 मार्काला येतो आणि पहिला चॅप्टर देखील 12 मार्कांसाठी येतो। ओके, तर बघूया नेमकं याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय सराव संच 2.1 साठी। तर सर्वप्रथम शिकायचं आपल्याला वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। तर लक्षात ठेवायचंय, वर्ग समीकरणाचे जे सामान्य रूप असते ते असते बघा ax² अधिक bx अधिक c बरोबर 0। ओके, आता सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचंय, वर्ग समीकरण कशाला म्हणतात तर वर्ग समीकरण त्याला म्हणतात ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, ते वर्ग समीकरण असते। ओके, आता इथे तुम्हाला समजून सांगतो नेमकं वर्ग समीकरण म्हणायचं कशाला। फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं 3x चा वर्ग अधिक 2x अधिक 3 बरोबर 0। ओके, सर्वप्रथम तुमचं वर्ग समीकरण या रूपात पाहिजे, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। हे झालं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप। ओके, वर्ग समीकरणाचं कोणतं रूप झालंय? सामान्य रूप। या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, हा जो a आहे a, हा a 0 नाही पाहिजे, म्हणजे a स्ट्रिक्टली 0 नाही पाहिजे। a जर 0 झाला तर ते वर्ग समीकरण नसेल। ओके, या ठिकाणी b किंवा c 0 असलं तर चालतो, हे रिअल नंबर मधून असतात। ओके, 0 असलं तरी चालतोय, पण a 0 नाही पाहिजे। ओके, तर लक्षात ठेवायचंय, ज्या समीकरणामध्ये एक चल असून चलाचा घातांक 2 आहे त्याला वर्ग समीकरण असे म्हणतात। त्याला काय म्हणतात? वर्ग समीकरण असे म्हणतात। ज्या समीकरणामध्ये एक चल असून चलाचा घातांक किती आहे? 2, त्याला काय म्हणतात? वर्ग समीकरण असे म्हणतात। एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच चल पाहिजे। ओके, जर x वापरला इथं तर इथं पण x च वापरला पाहिजे, इथं जर y वापरलाय तर इथं पण y वापरला पाहिजे, इथं जर m वापरलं तर इथं पण m वापरला पाहिजे। ओके, म्हणजे एकच चल पाहिजे आणि त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 पाहिजे। 2 पेक्षा पलीकडे नको, 2 च्या अलीकडे नको, म्हणजे 2 पेक्षा मोठा नको आणि 2 पेक्षा छोटा नको। ओके, जर एक चल असेल आणि त्याचा घातांक 2 असेल तर त्याला आपण वर्ग समीकरण म्हणू शकतो। ओके, आणि जर तुम्हाला कोणी विचारलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय असेल तर सांगायचंय, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असते। समजले इथपर्यंत? ओके, आता बघूया सराव संचामध्ये कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल विचारले। तर सराव संचामध्ये बघा, सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे कोणतेही 2 वर्ग समीकरण लिहा। मग कोणती 2 वर्ग समीकरण लिहायची, पण त्यामध्ये एक चल पाहिजे आणि चलाचा घातांक 2 पाहिजे। मग मी काय करतो, ओके, मनाने आपण कोणती लिहू शकतो, मी असंही लिहू शकतो 3x चा वर्ग अधिक 2x अधिक 3 बरोबर 0। ओके, याच्यामध्ये एकच चल आहे आणि चलाचा घातांक 2 आहे। दुसरं वर्ग समीकरण 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 2 बरोबर 0। किंवा मी तिसरंही लिहू शकतो, मी x च्या प्लेसवरती y पण टाकू शकतो, 5y चा वर्ग अधिक 2y अधिक 3 बरोबर 0। समजलेत पर्यंत? एकतर x वापरायचंय किंवा y वापरायचंय। जर x वापरला तर सगळीकडे x वापरायचंय, जर y वापरला तर सगळीकडे y वापरायचंय, जर m वापरला तर सगळीकडे m वापरायचं। ओके, पहिल्याचं उत्तर संपलं। अशा प्रकारचे प्रश्नाला बघा फ्री क्वेश्चन म्हणतात, म्हणजे मुक्तोत्तरी प्रश्न। याचं उत्तर तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही काय लिहिता। समजले इथपर्यंत? ओके, तर आपल्याला कोणती 2 वर्ग समीकरण लिहायची होती, आपण 2 लिहिली। आता जाऊया पुढं। आता काय म्हटलंय, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। तर लक्षात ठेवायचे, वर्ग समीकरण ठरवण्यासाठी 2 अटी तुमच्या लक्षात पाहिजे। एक तर त्याच्यामध्ये एकच चल पाहिजे आणि दुसरीमध्ये चलाचा घातांक किती पाहिजे? 2। समजलंय? एकच चल आणि चलाचा घातांक 2 पाहिजे। मग सगळ्यात पहिले इथं काय दिसतंय आपल्याला? एकच चल दिसतंय x नावाचं। सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ, x चा वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0। ओके, तर याच्यामध्ये मला एक चल दिसतंय x नावाचं आणि त्याचा घातांक 2 आहे,
बरोबर. इथे घातांक 2 पाहिजे, तर मी असं म्हणू शकतो हे वर्ग समीकरण आहे. हे काय आहे? वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे. ओके. कारण काय? कारण या समीकरणामध्ये एक चल असून चलाचा घातांक 2 आहे. याच्यामध्ये एकच चल आहे आणि चलाचा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. समजलं इथपर्यंत? उत्तर जर तुम्हाला विचारलं कोणी, ओके, हे वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरव, तर असं उत्तर आलं पाहिजे पेपरमध्ये, हे वर्ग समीकरण आहे, कारण या समीकरणामध्ये एक चल असून चलाचा घातांक 2 आहे. समजलंय? त्यानंतर इथं बघा, ओके, सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला समीकरण दिलंय, ओके, ते जर वर्ग समीकरण असेल, ओके, असेल किंवा नसेल, सर्वप्रथम त्याला सामान्य रूपामध्ये आणायचं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. जसं की या ठिकाणी बघा, ओके, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतंय x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे बरोबरच्या पलीकडे किती असतं? 0. म्हणजे बरोबरच्या पलीकडे काहीच नाही ठेवायचं, आधी सगळं अलीकडे आणायचं. मग आणूया बरं सगळं अलीकडे. तर y चा वर्ग तसाच, तो अधिक 5y इकडे आला तर वजा 5y, वजा 10 इकडे आला तर अधिक 10, आणि बरोबरच्या पलीकडे किती? 0. बरोबरच्या पलीकडे 0. ओके. आता याला ठरवायचं आपल्याला वर्ग समीकरण आहे की नाही. मग काय दिसतंय तुम्हाला? एक चल दिसतंय का? यस, दिसतंय. y नावाचं एक चल दिसतंय आणि त्या चलाचा घातांक किती दिसतो? 2. ओके, y चा घातांक 2. म्हणून मी म्हणू शकतो हे वर्ग समीकरण आहे. हे काय आहे? हे वर्ग समीकरण आहे. का बरं? कारण की हे सेम रिझन या ठिकाणी लिहून टाकायचंय. कारण या समीकरणामध्ये एक चल असून चलाचा घातांक 2 आहे. ओके, ऍज इट इज घ्यायचं आणि चिटकवायचं इथं. ओके, समजलंय? दोघांचंही कारण एकच आहे. जायचंय आता आपल्याला पुढे. ओके, इथं बघा, आता सर्वप्रथम लक्षात ठेवायचंय, हे जे 3 आणि 4 नंबरचं एक्झाम्पल आहे थोडंसं वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. इथं खाली y दिसतो आणि इथं खाली x दिसतो. ओके, मग मी काय शिकवलं तुम्हाला? दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये जर छेदस्थानी तुम्हाला कोणी दिसला तर तो घ्यायचा आणि संपूर्ण समीकरणाला काय करायचं? तुम्ही गुणून टाकायचं. मग जर मला इथं खाली y दिसतोय, ओके, सर्वप्रथम आपण y चा वर्ग अधिक 1/y जे दिलंय ते लिहून घेऊ, आणि मग इथं असं म्हणायचं, ओके, इथं असं म्हणायचंय, खाली y दिसतो तर y ने गुणून ओके, y ने या सगळ्याला गुणायचे. का? कारण की खाली y दिसतो. आता इथं जर खाली x दिसतो तुम्ही x ने गुणणार, खाली जर 5 दिसतो तुम्ही 5 ने गुणणार. समजलं इथपर्यंत? इथं जर y दिसतो तर मी y ने सगळ्याला गुणणार. मग गुणूया. y ने जर y च्या वर्गाला गुणलं तर y चा तिसरा पावर होईल. तर लक्षात ठेवायचं कसं? x चा गुणाकार जर x सोबत केला तर वरचे ऍड होतात, म्हणजे x चा 1 आणि 1 2 पावर. जर x चा 2 पावर आहे आणि त्याचा गुणाकार x च्या 2 पावर सोबत केला तर x चा 4 पावर होईल. 2 आणि 2 4. जर x चा 2 पावर आहे आणि त्याचा x सोबत मल्टिप्लाय केला तर इथे 1 आहे. 2 आणि 1 किती होईल? 3. म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पॉवर मध्ये पॉवर ऍड होतो. ओके, समजलंय? जसं की y ने y स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर y चा क्यूब अधिक, इथं जर आपण बघा वाटलं तर तुम्हाला गुणून दाखवतो प्रॉपर. ओके, y ने गुणूया y च्या वर्गाला अधिक y ने गुणूया 1/y ला, बरोबर, y ने गुणूया 2 ला. इथं बघा y ला y काय झाला? कट. म्हणून y गुणिले y चा वर्ग y चा घन. इथं 1 आहे, 1 आणि 2 3. ओके, जर बेस सेम आहे, दोन्हीकडे x आहे तर पॉवर ऍड, इथं दोन्हीकडे y आहे तर पॉवर ऍड. 1 आणि 2 3 अधिक, इथं राहिला फक्त 1, बरोबरच्या पलीकडे y गुणिले 2 किती? 2y. मग काय करूया? y चा घन तसाच, तो 2y इकडे आला तर वजा 2y आणि अधिक 1 बरोबर 0. मग आपण काय म्हणू शकतो? हे वर्ग समीकरण आहे का? ओके, सरळ सरळ दिसतंय. इथं y चा पॉवर 3 आला, आपल्याला फक्त 2 पाहिजे. किती पाहिजे? 2. 2च्या मागे नको आणि 2च्या पुढे नको. मग आपण काय म्हणू शकतो? हे वर्ग समीकरण नाही. हे काय नाही? वर्ग समीकरण नाही. कारण काय सांगतात? वर्ग समीकरण नाही. कारण याच्यामध्ये एक चल तर आहे, y नावाचा एक चल आहे, पण त्याचा घातांक 2 नाहीये. घातांक किती आहेत? 3. ओके, मग इथं उत्तर चुकलंय. म्हणजे आपलं नाही, त्यांचं. हे वर्ग समीकरण नाहीये, बरोबर का? हे वर्ग समीकरण नाही कारण की इथं घातांक 3 आला. समजलंय? इथं जाऊया आता बघा, x अधिक 1/x बरोबर 2. x ने आधी, ओके, खाली x दिसतो ना, तर सगळ्याला गुणून टाकू. 1 2 3. x ने आधी ह्या x ला गुणू, अधिक x ने मग ह्या
1/x ला गुणू, मग x ने 2 ला गुणूया. ओके, तर इथं x ला x कट, x गुणिले x, x चा वर्ग, 1 आणि 1 किती होईल 2, अधिक इथं राहिला 1 बरोबर x गुणिले 2 किती 2x. तर बघा x चा वर्ग अधिक 2x राहिला तर वजा 2x अधिक 1 तसाच बरोबर किती 0. ओके, मग आहे काही वर्ग समीकरण. तर या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे तुमचं हे वर्ग समीकरण आहे. हे काय आहे, वर्ग समीकरण आहे. कारण काय, कारण सेम टू सेम हे वर्ग समीकरण आहे. कारण या समीकरणामध्ये एक चल असून चलाचा घातांक 2 आहे. समजले इथपर्यंत? ओके, आता पुढे. ओके, इथं काय करायचंय, ओके m अधिक 2 दिला, m वजा 5 दिला आणि बरोबरच्या पलीकडे 0. आता मुलं पाहता क्षणी ठरवतात की वर्ग समीकरण नाही, पण लक्षात ठेवायचंय जे कोणतं समीकरण तुम्हाला दिलं असेल किंवा जे कॅल्क्युलेशन दिलं असेल ते आधी तुम्हाला सोडवावं लागेल, त्याला सामान्य रूपात आणावं लागेल आणि मग ठरवावं लागेल. ओके, इथं आपल्याला काय करायचं, आधी गुणाकार करायचा आहे. या कंसाचा गुणाकार याच्या सोबत आहे कारण की मध्ये दिसत नाही म्हटल्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे. तर या दोघांनी त्या दोघांना गुणायचंय. m गुणिले m काय, m चा वर्ग, m गुणिले 5 काय 5m. ओके, झाले. अधिक वजा काय वजा, याने गुणलं दोघाला, आता याने गुणू. 2 गुणिले m किती 2m अधिक 2 पंचे 10 म्हणजे 2 पंचे 10 प्लस मायनस मायनस बरोबर किती 0. म्हणून m चा वर्ग तसाच ठेवू. इथं बघा दोघांसोबत m आहे पण दोघांचे चिन्ह वेगळे आहे. हा मायनस तो प्लस, जर वेगळे चिन्ह तर वजा बाकी होईल. 5तून 2 गेले किती m 3m. 5 मोठा म्हटल्यानंतर वजा वजा 10 बरोबर किती 0. मग मला सांगा हे जे आहे ते वर्ग समीकरण आहे का? यस, हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे का? कारण की याच्यामध्ये एकच चल आहे. कोणते चल आहे? m नावाचं एकच चल आहे आणि त्या चलाचा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. जे कारण मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय बघा, या ठिकाणी सांगतो. हे जे कारण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळीकडे लिहायचंय ज्या ठिकाणी समीकरण वर्ग समीकरण असेल तिथं. ओके, पण जर नसेल तर काय करायचंय? ओके, हे वर्ग समीकरण आहे बरोबर. जर नसेल तर इथं फक्त नाही करायचंय, कारण या समीकरणामध्ये एक चल असून त्यालाचा घातांक 2 नाही, जिथं आहे तिथं नाही करायचं. समजलं इथपर्यंत? एवढंच करायचं, बाकी काहीच नाही. पुढे 6वं. आता 6वं पाहता क्षणी समज तिथं पॉवर 3 आहे, तिथं पण पॉवर 3 आहे, तरी पण आपण सोडूया. हा m चा क्यूब, m चा घन अधिक 3m चा वर्ग वजा 2 बरोबर 3m चा वर्ग घन. हा m चा घन तसाच, तो अधिक इकडे आला तर वजा 3m चा घन अधिक 3m चा वर्ग वजा 2 आणि बरोबर किती 0. म्हणून m ओके, इथं 1 आहे इथं 3 आहे, दोघांचा घन म्हणजे दोघांचा पॉवर सेम आहे, म्हणजे दोघांमध्ये सारखं चल आहे. 3तून 1 गेला तर 2m चा घन, 3 मोठा म्हटल्यानंतर वजा अधिक 3m चा वर्ग वजा 2 बरोबर 0. मग आपण काय म्हणू शकतो, हे वर्ग समीकरण आहे का? ओके, आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये आहे का? तर नाहीये, हे वर्ग समीकरण नाही, हे वर्ग समीकरण नाही. का? कारण ओके, इथं कारण लिहून देतो तुम्हाला. चला, कारण यामध्ये एक चल असून चलाचा घातांक 2 नाही. समजलं इथपर्यंत? ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 देखील संपवलेला आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, याचा घ्या, त्यानंतर याचं देखील घ्या आणि त्यानंतर याचं देखील घ्या. ओके, जाऊया पुढं. आता जाऊया प्रश्न क्रमांक किती रे बाळ? प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलंय? खालील समीकरणे ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायची आणि प्रत्येक ठिकाणी एबीसी ची किंमत लिहायची. कशाची? एबीसी ची किंमत ठरवायची बरोबर का? मग काय करूया सर्वप्रथम? ओके, जे दिले ते लिहून घेऊ. 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग. तर तुम्हाला सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं, बरोबरच्या पलीकडे 0 राहायला पाहिजे. बरोबरच्या पलीकडे तर सगळं अलीकडे आणायचं. चला, वजा y चा वर्ग इकडे आला तर अधिक y चा वर्ग, इकडे अधिक 2y तर आहेच, तो अधिक 10 इकडे आला तर वजा 10 आणि बरोबरच्या पलीकडे किती 0. ओके, हे झाल्यानंतर काय करायचंय? याची तुलना. ओके, ax चा वर्ग अधिक bx अधिक c
बरोबर 0 शी तुलना करू. ओके, हे पहिल्यांदा लिहून देतोय, मग नंतर लिहून देणार नाही, कारण की पहिलंही म्हटल्यानंतर डिटेलमध्ये देतो. आपल्याला एबीसी ची किंमत लिहायची. तर लक्षात ठेवायचं, जिथं वर्ग आहे त्याच्यासोबत ए असेल, जिथं एकटा एक्स किंवा वाय असेल त्याच्यासोबत बी असेल, आणि एकटा सी वेगळाच असेल. ओके, तर वायचा वर्ग इथं दिसतो त्याच्यासोबत एक आहे, म्हणजे ए ची किंमत किती 1. त्यानंतर बी ची किंमत किती 2, आणि सी ची किंमत किती 10. पण 10चं चिन्ह किती आहे वजा, म्हणजे वजा 10. इतकं सोपं आहे, लय सोपं आहे. ओके, त्यानंतर इकडे बघा, x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता मला सांगा, बरोबरच्या पलीकडचं सगळं अलीकडे आणायचंय सगळ्यात पहिलं. तर मग काय करू आपण, x वजा 1 कंसाचा वर्ग, हा अधिक इकडे आला तर वजा, आणि तो अधिक इकडे आला तर वजा, बरोबरच्या पलीकडे 0. बर, पण सगळ्यात पहिलं आपल्याला या सामान्य रूपामध्ये आणायचंय समीकरण. हे जे सामान्य रूप आहे त्याच्यामध्ये, मग इथं तर सामान्य रूपात दिसत नाही, मग काय करावं लागेल, इथं आपल्याला एक एक्सपान्शन फॉर्म्युला लावावा लागेल, जो तुम्ही 9वी मध्ये शिकला तो. ओके, एक्सपान्शन फॉर्म्युला इथे लिहून ठेवतो. ए वजा बी कंसाचा वर्ग, काय असतो ए वजा बी कंसाचा वर्ग, ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. हे तुम्ही 9वी मध्ये शिकलेले आहात. ओके, तर लावूया. ए वजा बी चा वर्ग, हा तुमचा ए आणि हा तुमचा बी. मग ए चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा 2ab, 2x एका 2x, 2x एका 2x अधिक बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1, तिथं किती आहे वजा 2x वजा 3 बरोबर 0. याचं एक्सपान्शन इथं. ओके, या x मायनस x ब्रॅकेटच्या वर्गाला आपण असं लिहिलं, वजा 2x आणि वजा 3. मग काय करायचंय आता, x चा वर्ग तसंच ठेवू, इथं वजा 2x आणि वजा 2x, तर ते वजा 4x होईल, कारण की दोघांची चिन्ह सारखी बेरीज होईल. त्यानंतर अधिक 1 आणि वजा 3, या दोघांमध्ये बघा चिन्ह वेगळे आहेत, म्हटल्यानंतर वजा बाकी होईल. 3तून 1 गेला 2, आणि 3 मोठा म्हटल्यानंतर वजा, बरोबरच्या पलीकडे 0. ओके, परत एकदा सांगतो काय केलंय. इथं ए वजा बी ब्रॅकेटचा वर्ग लावलाय, हा फॉर्म्युला, त्याने इथं एक्सपान्शन केलं, म्हणजे थोडंसं स्प्लिट केलं. त्यानंतर हे ऍज इट इज लिहिलंय. ओके, आणि त्यानंतर काय केलंय, एक्स ची क्रिया एक्स सोबत आणि हे जे कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिरांक त्यांची क्रिया त्यांच्यासोबत. त्यानुसार आपल्याला हे समीकरण भेटलंय. आता याची तुलना आपल्याला सामान्य रूपासोबत करायची आणि एबीसी ची किंमत लिहायची. मग एबीसी ची किंमत बघा, जो एक्स चा वर्ग असतो त्याच्यासोबत ए, एक्स सोबत बी, आणि सी एकटा असतो, तर एक्स चा वर्ग सोबत 1 आहे, म्हणजे ए किती आला परत 1. नंतर बी किती येईल बरं, एक्स सोबत बी म्हणजे 4, पण चिन्ह कोणतं मायनस, आणि सी ची किंमत किती वजा 2. ओके, अशा प्रकारे दुसरं एक्झाम्पल देखील संपलेलं आहे. ओके, घ्यायचं स्क्रीनशॉट. ओके, घ्या बरं पटापट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे, x चा वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसामध्ये 3 वजा x. ओके, आपल्याला काय करायचंय, एबीसीच्या किमती काढायच्यात. मग सर्वप्रथम बरोबरच्या पलीकडे जे कोण असेल त्याला अलीकडे आणायचं. ओके, मग काय होईल बघा, x चा वर्ग अधिक 5x. ओके, आधी जे दिलंय ते आपण लिहून घेऊ आहे ना, आणि मग सोडूया. मग x चा वर्ग अधिक 5x, हा जर टोटल ब्रॅकेट मायनस आहे आणि इकडे आला तर तो प्लस होईल. ओके, 3 वजा x, ब्रॅकेटचं साईन बदलन, ब्रॅकेटच्या बदलन आहे. ओके, इक्वलच्या पलीकडे 0, तर x चा वर्ग अधिक 5x. ओके, हा जर ब्रॅकेट ओपन केला तर झाला अधिक 3, आणि हा झाला वजा x, आणि बरोबरच्या पलीकडे 0. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ब्रॅकेटच्या बाहेर प्लसचं साईन आहे तर ब्रॅकेट मधल्यांचं साईन चेंज होणार नाही, म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये जे कोण आहे त्यांचे चिन्ह बदलणार नाही. पण ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल म्हणजे वजा, तर वजा बाकी आतमध्ये गेल्यानंतर चिन्ह बदलते, म्हणजे बदलतेच. तर इथं बघा, x चा वर्ग 5x मधून 1x गेला तर 4x, 5x मोठा म्हटल्यानंतर अधिक 3 बरोबर 0. ओके, याची तुलना आपण आपल्या सामान्य रूपासोबत करू. ओके, x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. बर, मग काय भेटेल आपल्याला, a b c. a ची किंमत किती इथं 1, b ची किंमत किती 4, x चा वर्ग सोबत असतो a, x सोबत असतो b, आणि c किती आहेत 3. ओके, त्यानंतर इकडे बघा. ओके, याचा विषय संपला, याचं उत्तर झालंय. याचं उत्तर बघूया आता. 99.99% विद्यार्थी परीक्षेला हा प्रश्न पडला होता, त्या ठिकाणी चुकले होते. एबीसीच्या किमती काढायच्या होत्या, मुलं चुकीच्या किमती काढून बसले. का बरं, तर इकडे बघा,
3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग वजा 9, म्हणून 3m चा वर्ग तसाच अधिक 2m चा वर्ग इकडे आला तर वजा 2m चा वर्ग वजा 9 इकडे आला तर अधिक 9 बरोबरच्या पलीकडे किती 0, म्हणून 3m च्या वर्गामधून 2m चा वर्ग गेला 3 गेला तर किती 1m चा वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता याची तुलना आपल्या सामान्य रूपासोबत करूया. ओके, हे m चा वर्ग हा पण m चा वर्ग 3 मधून 2 गेला 1m चा वर्ग अधिक 9 तसाच याची जर तुलना आपण x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना केली तर आपल्याला a भेटेल b आणि c. तर a ची किंमत x चा वर्ग म्हणजे ज्याचा वर्ग आहे त्याच्यासोबत a तर इथं 1 असेल. त्यानंतर b ची किंमत आता मला सांगा इथंच मुलं चुकले होते इथं x म्हणजे इथं कुठे m दिसतो का म्हणजे एकटा x आहे ना त्याच्यासोबत b असतो म्हणजे इथं एकटा m पाहिजे होता त्याच्यासोबत b असतो म्हणजे b नाही तर इथं b ची व्हॅल्यू 0 असेल. b ची व्हॅल्यू किती असेल 0. त्यानंतर c ची व्हॅल्यू किती असेल 9 म्हणजे जो एकटा कॉन्स्टंट असतो त्याची व्हॅल्यू असते c त्याला आपण 9 म्हणूया. ओके, अशा प्रकारे तिसरा आणि चौथा प्रश्न केला आपण संपवलेला आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, जाऊया पुढं प्रश्न क्रमांक 5 आणि 6 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे p चा आणि 3 अधिक 6p चा काय करायचा गुणाकार. बरोबरच्या पलीकडे वजा 5. चला p ने या दोघांना गुणून टाकू p गुणिले 3 3p अधिक p गुणिले 6p 6p चा वर्ग बरोबर वजा 5. 1 नंबरला जो वर्ग असतो तो पाहिजे 2 नंबरला 3p लिहू आणि वजा 5 जर इकडे आला तर अधिक 5 आणि बरोबरच्या पलीकडे 0. नेहमी बरोबरच्या पलीकडे तुम्हाला 0 ठेवायचा आहे. आता आपण तुलना करूया x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. चला a ची किंमत किती आहे जो वर्ग त्याच्यासोबत a वर्गासोबत a 6. त्यानंतर जो x त्याच्यासोबत b म्हणजे जो एकटा x असेल एकटा p म्हटल्यानंतर b तिथं आहे. ओके 3. नंतर c किती आहे 5. नेहमी लक्षात ठेवायचं a b आणि c. बरं, नंबर 6 मध्ये देखील अनेक विद्यार्थी चुकले होते कारण की हा देखील प्रश्न बोर्डाच्या पेपरला येऊन गेलाय. x चा वर्ग वजा 9 बरोबर 13. मग x चा वर्ग तसाच ठेवू वजा 9 अधिक 13 इकडे आला तर वजा 13 बरोबर किती 0, म्हणून x चा वर्ग तसाच. इथं बघा दोघांची बेरीज होईल दोघांचे चिन्ह सारखे. ओके, तर 13 9 किती होईल तर 13 9 होतात 22 बरोबर 13 9 22 होतात ना 13 27 आणि 2 किती 22. 13 मोठा म्हटल्यानंतर वजा बरोबर 0. आता याची जर तुलना करायला आपण गेलो तर कोणासोबत करायची x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. तर a किती भेटेल आपल्याला x चा वर्ग याच्यासोबत a किती आहे 1. ओके, x सोबत b आणि b किती आहे इथं b दिलेलाच नाही म्हणजे b किती आहे 0 कारण की एकटा x तिथं नाहीच आहे. त्यानंतर c ची व्हॅल्यू किती आहे c असतो कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट किती आहे इथं 22 चिन्ह कोणतं त्याचं वजा 22. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 4 पासून कॅटेगरी थोडीशी वेगळी आहे. इथं असं म्हटलंय वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही हे ठरवा. आता टॉपिक मी तुम्हाला सांगितला नाही. ओके, याच्यामध्ये सांगून टाकतो ज्यावेळेस मी एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळेस. असं म्हटलंय हे जे वर्ग समीकरण आहे त्याच्यासमोर ह्या ज्या किमती दिल्यात एक्सच्या 1 आणि वजा 1 या वर्ग समीकरणाच्या मुळे आहेत की नाही ते ठरवायचे. मुळांचा विषय असा असतो जर x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे जर आपलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. ओके, तर याचं जे उत्तर आहे ते 0 आलं पाहिजे. ओके, म्हणजे काय हा जो x आहे हे जे चल आहे त्या चलाच्या ठिकाणी जर आपण एक ठराविक किंमत टाकली आणि याचं उत्तर जर 0 भेटलं तर ती किंमत त्या वर्ग समीकरणाचं मूळ असतं. इन शॉर्ट मध्ये काय आपल्याला x ची किंमत आधी 1 टाकून पाहिजे मग x ची किंमत वजा 1 टाकून पाहिजे आणि ज्या ठिकाणी आन्सर 0 भेटेल म्हणजे 0 भेटेल ते आपलं वर्ग समीकरणाचं मूळ असणार आहे. मग टाकूया आता. सगळ्यात पहिलं 1 नंबरला x बरोबर 1 घेऊ आणि नंबर 2 ला
एक्स बरोबर किती घेऊ, वजा 1. ओके, आपण काय करू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं प्रूव्ह करूया. मग मला सांगा डावी बाजू, आपली डावी बाजू किती आहे, डावी बाजू आहे x चा वर्ग अधिक 4x वजा 5. डाव्या बाजूमध्ये x ची किंमत 1 टाकायची, सोडवत जायचंय. उजवी बाजू जी आहे 0 ती भेटली पाहिजे. जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू भेटली तर उत्तर आपलं ओके बरोबर आहे, म्हणजे तेच आपल्या वर्ग समीकरणाचं मूळ असेल. मग टाकूया 1 च्या जागी 1 म्हणजे 1 चा वर्ग अधिक 4, x ची किंमत 1 वजा 5, 1 चा वर्ग 1 अधिक 4 1 4 वजा 5, 1 अधिक 4 5 वजा 5, 5 वजा 5 किती, 0. ओके, आपल्याला उजव्या बाजूला 0च पाहिजे होता आणि तो आला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो म्हणून उजवी बाजू काय, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, ओके याला जरा ऍडजस्ट करतो मी, ओके मग लिहितो. म्हणून x बरोबर 1 हे वर्ग समीकरणाचे, दिलेल्या वर्ग समीकरणाचे म्हणा, x बरोबर 1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. म्हणजे उत्तर आपल्याला इथंच भेटलं, पण तरी पण आपल्याला ते चेक करावं लागेल, कारण की तिथं देखील 0 भेटू शकतं. मग घ्या चला आपली परत एकदा डावी बाजू. म्हणून डावी बाजू किती आहे, x चा वर्ग अधिक 4x वजा 5, x चा वर्ग, x किती आहे वजा 1 त्याचा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही मायनसचा जो वर्ग असतो म्हणजे वजा असलेल्या नंबरचा वर्ग तो कधी पण अधिक मध्ये म्हणजे प्लस मध्ये असतो. जसं की जर मी 2चा वर्ग म्हटलं तर 4 असेल, पण जर वजा 2चा वर्ग म्हटलं तर तो देखील 4च असेल. 1चा वर्ग 1 असतो आणि वजा 1चा वर्ग देखील किती असतो, 1च असतो. ओके, अधिक वजा वजा 4 1 4 वजा 5, वजा 1चा वर्ग 1 अधिक वजा वजा 4 1 4 आणि वजा 5. ओके, इथं बघा दोघांची बेरीज होईल का वजाबाकी, तर वजाबाकी 1 4 जात नाही, 4 1 गेला किती 3, 4 मोठा म्हटल्यानंतर मायनस, तो -5. ओके, इथं बघा वजा 5 वजा 3 वजा 8 आला. आपल्याला 0 पाहिजे होता, इथं 0 भेटला, म्हणजे हे वर्ग समीकरणाचं मूळ होतं, पण तिथं भेटलाय का नाही. मग आपण काय म्हणू, म्हणून डावी बाजू ही बरोबरीत नाही म्हणजे नॉट इक्वल आहे. कोणाला, डावी बाजू ही बरोबरीत नाही म्हणजे नॉट इक्वल आहे उजव्या बाजूला. ओके, म्हणजेच काय रे बाळ, x बरोबर वजा 1 हे वर्ग समीकरणाचं मूळ नाही. ओके, हे वर्ग समीकरणाचं मूळ नाही. आता ते तुम्ही लिहायचंय खाली. ओके, आता माझ्याकडे इतका वेळ नाही, मला पुढे लेक्चर आहे. ओके, हे होतं बघा मूळ, तर मी खाली लिहिलं, तुम्ही इथं लिहायचंय. म्हणून x बरोबर वजा 1 हे ह्या वर्ग समीकरणाचं मूळ नाही. समजलं इथपर्यंत? जाऊया पुढं. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, एकच मिनिट. हा घ्या, घेतलाय. आता जाऊया पुढे. चौथ्यातला प्रश्न क्रमांक 2. चौथ्यातला प्रश्न क्रमांक 2 काय आहे, 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. ओके, सेम कॅटेगरी आहे. आपल्याला चेक करायचं चौथ्यातलाच दुसरा आहे म्हटल्यानंतर m ची किंमत एकदा 2 टाकायची आणि m ची किंमत एकदा किती टाकायची, 5/2. आणि दोघांपैकी उत्तर 0 कुठे भेटतं हे पाहिजे. या ठिकाणी उत्तर 0 भेटेल ते आपल्या वर्ग समीकरणाचं काय असेल, मूळ असेल. डावी बाजू घेऊया. डावी बाजू किती आहे, 2m चा वर्ग वजा 5m. 2 m च्या जागी टाका 2, 2चा वर्ग वजा 5 तर 2. ओके, 2 आणि कंसामध्ये गुणाकार, 2चा वर्ग 4 वजा 5 दुने 10. ओके, 2 चौक 8 वजा 10, 8तून 10 जातो का नाही, 10तून 8 गेले 2, 10 मोठा म्हटल्यानंतर -2. ओके, मग आपल्याला तर 0 पाहिजे होतं, इथं वजा 2 आला. मग आपण काय म्हणू शकतो, म्हणून डावी बाजू ही बरोबरीत नाही म्हणजे नॉट इक्वल. कुणाला, उजवी बाजू. म्हणजेच हे वर्ग समीकरणाचं
मूळ नसेल. ओके, इथं लिहू का? चला थोडं छोटं करतो आणि मग लिहितो. म्हणून m बरोबर 2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. झालंय. आता हे चेक करून बघू. जर याला नाही भेटलं तर याला भेटू शकतोय. ज्या ठिकाणी m दिसतोय म्हणजे डाव्या बाजूमध्ये घ्या डावी बाजू, ही आपली डावी बाजू, ही डावी बाजू इक्वल्स टू उजवी बाजू आली पाहिजे. डावी बाजू घेऊया. किती आहे डावी बाजू? 2m चा वर्ग वजा 5m. 2 m किती आहे? 5/2 त्याचा वर्ग वजा 5. m ची किंमत 5/2. तर इथं बघा 2 आणि कंसामध्ये गुणाकार 5 चा वर्ग 25/2 चा वर्ग 4. कंसामध्ये जे असतील त्यांचा वर्ग करायचा. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4. वजा गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतो. तर 5 चा गुणाकार 5 सोबत 5 5 25/2. ओके, इथं 2 ला 4 कट होईल. बे 1 बे, बे 2 4. म्हणजे इथं राहिला 25/2 आणि वरती ओके पलीकडे पण 25/2. मग 25/2 किती होईल? मला सांगा. जर आपल्याकडे 5 आहे आणि 5 मधून मी 5च कमी केला तर उत्तर 0 येईल. म्हणजे सारख्या संख्येमधून सारखी संख्या कमी केली तर उत्तर 0 येते. बरोबर का? मग 25/2 मधून 25/2 गेला तर उत्तर 0. म्हणजेच ही आली आपली उजवी बाजू. कोणती बाजू? उजवी बाजू. आणि ही कोणती बाजू आहे? ही डावी बाजू आहे. मग काय म्हणूया? म्हणून m बरोबर 5/2 हे वर्ग समीकरणाचे मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण द्या. हे वर्ग समीकरणाचे मूळ आहे. हे समीकरणाचे मूळ आहे. समजलं इथपर्यंत? ओके, घ्या बरं पटापट स्क्रीनशॉट. आता जाऊया पुढे. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय सांगतोय. जर x बरोबर 3 हे या वर्ग समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, पेपरला भरपूर वेळेस आलेला आहे. म्हणजे काय करायचंय? हे जे समीकरण दिलंय kx चा वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. आणि या वर्ग समीकरणाचं एक मूळ x बरोबर 3 आहे. म्हणजेच x च्या जागी 3 टाकलं तर उत्तर 0 भेटतंय. हे आपल्याला माहित आहे. आता इथं सांगितलंय मूळ आहे, पण आपल्याला सांगितलं k ची किंमत काढा. मग काढूया. जिथे x दिसतो तिथे 3 टाकून देऊ, कारण की ते सांगितलं x बरोबर 3. ओके, x बरोबर 3 टाकू. x बरोबर 3 ठेवू. चला ठेवूया. k x च्या ठिकाणी 3 चा वर्ग वजा 10 x च्या ठिकाणी 3 अधिक 3 बरोबर किती? 0. म्हणून k आणि कंसामध्ये गुणाकार 3 चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. k गुणिले 9 9k वजा. इथं बेरीज का वजा बाकी? तर वजा बाकी, कारण की चिन्ह वेगळे आहे. मायनस आणि प्लस. मग 30तून 3 गेले 27 बरोबर 0. ओके, मग काय करूया? 9k तसंच वजा 27 पलीकडे गेला तर अधिक 27. हा k तसंच बरोबर जे पलीकडचा 27. हा 9 इकडे गुणाकार करतो, तिकडे हाताने भागाकार करेल. 9 9 1 9 9 त्रिक 27. म्हणजे k ची किंमत किती आली? म्हणून k बरोबर आला 3. k ची किंमत किती आली? 3. ओके, अशा प्रकारे आपण काय केलं हे देखील सोडवलेलं आहे. यावर पटापट स्क्रीनशॉट घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 6 हा याच्यातला शेवटचा प्रश्न आहे. ओके, याच्यानंतर आपला सराव संच संपणार आहे. ओके, थोडंसं फास्ट झालं असेल शेवटी, कारण की मला पुढे ऑफलाईनचं लेक्चर आहे, त्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतलं. तुम्ही रिपीट करून व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% समजेल. इथं काय म्हटलंय? 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ जर हे आहे तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजेच काय? याच्यामध्ये जो चल आहे m त्याच्या जागी जर मी हा टाकला तर उत्तर 0 भेटणार आहे, कारण की सांगितलंय याचं मूळ आहे ते. बरोबर, तर k ची किंमत काढा. मग टाकूया. ओके, याचं 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ वजा 7/5 आहे.
बरं, त्यानंतर यमची किंमत किती टाकायची? वजा 7/5. तर इथं काय येईल बघा, 5 यमचा वर्ग, यमचा वर्ग यमच्या जागी वजा 7/5 चा वर्ग. त्यानंतर इथं पण वजा 7/5. इथं किती येईल बरं? ओके, मग ही स्टेप मी बाजूला करून दाखवतो तुम्हाला. ओके, ते आपण इथे लिहू. 5 गुणिले वजा 7चा वर्ग 49 भागिले 5चा वर्ग 25 प्लस मायनस मायनस बेसाती 14 14/5. त्यानंतर अधिक के बरोबर 0. ओके, याला जर सोडवलं तर 5 1 5 5 5 25 म्हणजे 49/5 वजा 14/5 अधिक के बरोबर 0. आता बघा याच्यापैकी कोणती स्टेप लिहायची आपल्याला? इथं बघा अधिक के म्हणजे इथं 49/5 पाहिजे. ओके, असं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. 49 ओके, ते पण रेड होईल आहे ना. 49/5. त्यानंतर काय इथं 14. इथं जर अधिक आहे आणि इथं जर वजा आहे तर आपण काय करूया, इथं असं लिहूया वजा 14/5. ओके, आणि हे जर सोडवलं तर किती येईल बघा, दोघांचा बेस सेम म्हटल्यानंतर एक कॉमन बेस घेऊ. वरती 49 मधून 14 गेले किती आले? 35 अधिक के बरोबर 0. मग याचा आन्सर येतो बघा 5 1 5 5 7 35 म्हणजे 7 अधिक के. 7 अधिक किती? के. मग इथं असं लिहू शकतो आपण 7 अधिक के. पण आपल्याला के पाहिजे म्हणजे 7 तिकडं, म्हणजे 7 ची व्हॅल्यू, के ची व्हॅल्यू वजा 7. इथं आन्सर संपलाय. समजलंय? ओके, जी क्रिया केली मी पलीकड लक्षात ठेवायचं. याच्यानंतर ही स्टेप आहे आणि त्याच्यानंतर ही स्टेप आहे. अशा प्रकारे बघा, याचा आधी स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 हा देखील संपवलेला आहे. ओके, उद्या आपण सराव संच 2.2 हा देखील संपवणार आहोत. ओके, तत्पूर्वी जर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी लिंक आहे व्हिडिओची ती तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.